वॉशिंग मशीन चेक करायला बोलवलं आणि त्या माणसाने आम्हाला खूप फसवलं आहे. आम्हालाच नाही, आमच्या नातेवाईकांना पण फसवलं आहे, आजूबाजूच्या लोकांना पण फसवलेलं आहे. काय झालं ते मी पुढे डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमची वॉशिंग मशीन बॉसची आहे, ती खराब झाली होती. खराब म्हणण्यापेक्षा थोडा बिघाड झाला होता आणि आम्हाला माहिती होतं तो ड्रम खराब झालेला आहे. कारण ड्रमची जी सिस्टीम असते, म्हणजे ड्रम जो नॉर्मल असा असा गोल फिरतो, तर तो फिरत नव्हता, घर्षण करत होता, असा खाली घासत होता. त्यामुळे आम्ही विचार केला की आता याच्यामध्ये कपडे टाकायला नको. आणि हा आपल्या आणि खूप लावलं की असं धडधड धडधड खडबड असा आवाज यायचा, जसं काही त्याच्यामध्ये काहीतरी भांडी किंवा दगडी टाकलेली आहेत असा आवाज यायचा जोर जोरात. आणि म्हणजे स्पिन जेव्हा करतं व्हायब्रेट होताना जेव्हा ती कपडे आपले ड्राय व्हायला लागतात तेव्हा खूप खूप जास्त असा आवाज यायचा. त्यामुळे आम्ही वॉशिंग मशीन कपडे टाकायची त्याच्यामध्ये बंद केली. आणि त्या माणसाला म्हणजे फोन करणार होतो आम्ही बॉस कंपनीला, तर त्याऐवजी माझ्या एका रिलेटिव्हने सांगितलं होतं की म्हणजे असं फोनवर बोलता बोलता आमचा विषय झाला. तर ती बोलली की तो माणूस चांगला आहे, आमच्याकडे नेहमी येतो, जास्त काही पैसे घेत नाही, रिपेअर पण चांगला करतो. तिने त्याचा नंबर आम्हाला पाठवला आणि तिने नंबर पाठवला. तर तो नंबर पाठवल्यानंतर मला काही कारणांमुळे मी त्याला फोन लगेच केला नव्हता. 1 महिन्याभराने फोन केला. तर तोपर्यंत त्या माणसाने तिला फसवलं होतं. हे काय आमचा काही फोन झाला नाही त्या दरम्यानमध्ये, तर तिला ते फसवलं होतं. आणि मी त्याला फोन मला काहीतरी कारणामुळे मी काय लगेच फोन केला नव्हता, कारण मी हाताने कपडे वॉश करत होते. आणि त्यानंतर मग मी 1 महिन्याभराने मी त्याला फोन केला. म्हटलं चला आता पावसाळा पण आलेला आहे, म्हणजे पावसामुळे कपडे आपले सुकत नाही, त्यामुळे आपण मशीन रिपेअर करून घेऊ. तर त्या माणसाला फोन केला, मिस्टरांनी केला, मी नाही करत. आणि मग तो डायरेक्ट म्हणाला की तुमच्या मशीनचा व्हिडिओ पाठवा. त्याला व्हिडिओ पाठवला आणि त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि डायरेक्ट म्हणला की त्याचा हा पार्ट गेलेला आहे, मला तुम्ही पैसे पाठवा. आणि तो पार्ट आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही मला पैसे पाठवा. तर आम्ही म्हणलो ठीक आहे. तर फोन कट केला, म्हणजे बंद झाला. त्यानंतर आम्ही विचार केला की हा ॲडव्हान्स पैसे घेतोय, ह्याला आपण काही पाहिलेलं नाही, ही मला शंका आली होती. तरीसुद्धा पुढे काय झालं सांगते. तर तो माणूस गरीब नाही, त्याला 10 एकर जमीन आहे. आणि 10 एकर जमीन असून त्याचं गावाला घर वगैरे सगळं आहे. जमीन पाण्याखालची आहे, म्हणजे म्हणतात ना बागायती अशी शेती आहे त्याची. घरी खूप चांगलं आहे. पण तो माणूस सिटीमध्ये कामानिमित्त म्हणजे अशा मशिनी रिपेअर करतो, त्यामुळे तो इकडे राहिलेला आहे. तर त्याला 2 मुली आहेत आणि त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे असं मला वाटते. आम्ही फोन करून खूप दमलोय, खूप फोन केले, खूप मेसेज केले, आमच्याकडे रिप्लायसुद्धा चॅटिंग केलेलं सुद्धा आहे ते व्हॉट्सअपचं. माझ्याकडे स्क्रीनशॉटसुद्धा आहेत, पेमेंट केलेलंसुद्धा स्क्रीनशॉट आहेत. किती पेमेंट केलं ते सगळं आहे माझ्याकडे, त्याचा फोटोसुद्धा आहे. आणि तो DP त्याने लगेच चेंज केला. तर काय झालं ते सांगते. त्याने पैसे मागितले, तर आम्ही म्हटलं लोक द्यायला, ओळख नाही पाळख नाही, आपण कसे पैसे द्यायचे. त्यामुळे आम्ही तो विचार केला. त्यानंतर परत त्याचा कॉल आला अर्ध्या तासाने की मी दुकानामध्ये आहे, मला पैसे पाठवा, मी तुमचं ते मटेरियल घेऊन येतो. तरी मिस्टर बोलले तू मशीन काय पाहिली नाही, फक्त व्हिडिओवरती म्हणतोय हा पार्ट गेलाय, तू एकदा घरी ये, मशीन बघ आणि मग तुला काय आणायचं ते घेऊन ये. वाटलंच तर मी तुला 100 रुपये जास्त देतो, पण आधी मी तुला काय पैसे देणार नाही. तू घरी ये, मशीन रिपेअर कर किंवा चेक कर आणि मग पैसे घेऊन जा. पण नाही, त्याला घरी यायचं नव्हतं. त्याचं कारण होतं पैशाशी मतलब होता त्याचा. तर तो काही घरी आला नाही. आणि नंतर परत फोन आम्ही बंद केला. त्यानंतर परत त्याचा फोन आला, अहो सर पैसे पाठवा, मी दुकानात आहे, मग माझा म्हणजे येण्याचा वेळ जाईल, त्यापेक्षा मी डायरेक्ट तुमचं मटेरियल घेऊन येतो आणि मशीन रिपेअर होईल. म्हणजे तुमची मशीन चेक करायला येणार, परत दुकानात जाणार, परत ते मटेरियल घेऊन येणार, त्यापेक्षा वेळ जाईल, मी डायरेक्ट मटेरियल घेऊन येतो आणि तुमची मशीन रिपेअर करून देतो. तर आम्ही विचार केला, बरं ठीक आहे, ठेवला विश्वास त्याच्यावरती. तर आम्ही मिस्टर म्हणले किती पाठवू. आता ड्रमचा प्रॉब्लेम आहे हे आम्हाला माहिती होतं. आम्ही दुसरीकडे पण चौकशी केली होती. तर ड्रम खूप महाग आहे, 10,000च्या पुढे आहे, 10, 12, 15, 15च्या पुढे असे बरेच प्रकार आहेत, 2-4 प्रकार आहेत ड्रमचे. तर तो म्हणाला 350 पाठवा. तर आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं, 350
आणि दुसरा तो पार्ट कोणता गेला आम्हालाच माहिती नाही. ड्रमचा प्रॉब्लेम होता हे आम्ही त्याला सांगितलेलं नव्हतं. तर आम्ही त्याला 350 त्याला म्हणलं, तो म्हणाला की 350 पाठवा. तर आम्ही म्हणलं ठीक आहे. लगेच म्हणतो दुसऱ्या सेकंदला की नाही 450 पाठवा. आम्ही 450 पाठवले. माझ्याकडे स्क्रीनशॉटसुद्धा आहे. तर 450 आम्ही त्याला पाठवले आणि तो म्हणाला ठीक आहे, मी तुमचा पार्ट घेऊन येतो, संध्याकाळपर्यंत येतो, 4-5 वाजेपर्यंत. आम्ही म्हणलो ठीक आहे. त्यानंतर आम्ही वाट पाहिली. मिस्टरांना बाहेर जायचं होतं कामानिमित्त, एक काम होतं, पण ते घरीच थांबले कारण तो येणार होता. तर तो काय आलेलाच नाही. तर आम्ही परत कॉल केला 6 वाजले संध्याकाळचे. तर तो म्हणला मी उशिरा येतो, 9 वाजता येतो, चालेल का? काय म्हणलं चालेल. आता पैसे दिले म्हणलं. आम्ही म्हणलं चालेल. तर तो काय आलेलाच नाही. परत त्याला 10 वाजता कॉल केला. तो 9 वाजता येणार होता, काय झालं? तो म्हणाला मी आता उशीर झाला आहे, उद्या सकाळी तुमच्याकडे 11:30 वाजता लगेच येतो, पहिल्याकडे तुमच्याकडेच येतो, पहिले सकाळी पहिली व्हिजिट तुमच्याकडे. तर आम्ही म्हणलं ठीक आहे. त्यानंतर परत मिस्टर घरातच थांबले, कुठेही गेले नाही, कामं होते तरी. तो येणार म्हणून तो काय आलाच नाही. 11:30 वाजले, 1:30 वाजले. मिस्टरांनी कॉल केला, तू तर येणार होता, काय झालं? तो म्हणला मी साखरपुड्याला आलेलो आहे. तिथले फोटो पाठवले त्याने. आम्ही म्हणलं ठीक आहे, साखरपुडा झाल्यावर तो 3-4 वाजेपर्यंत येऊ शकतो. तरीही तो आला नाही. असं जवळजवळ त्याचं 8-10 दिवस चालू होतं. फोन आम्ही करायचो, कधी म्हणायचं मी इकडे ये, कधी म्हणायचं मी तिकडे ये, मी गावाला आहे, इकडं पुरा आला आहे, इकडं अमकं झालं आहे, मिसेस आजारी आहे, हे एक्सपायर झाले, ते एक्सपायर झाले, पोरं आजारी आहे, पुरी आजारी, काहीतरी अशी कारणं देत होता. आणि मग आम्हाला डाऊट आला. तर डाऊट आल्यानंतर आम्ही मग त्याला कंटिन्यू कॉल करत राहिलो, तर त्याने आम्हाला ब्लॉक केलं. त्यानंतर म्हणजे माझ्या दुसऱ्या नंबरवरून आम्ही कॉल केला. मी कंटिन्यू करत होते. मिस्टर म्हणले जाऊ दे मरू दे, 450 पाठवले आहे, जाऊ दे मरू दे. मी म्हटलं नाही, असं सोडायचं नाही, आपल्या पण कष्टाचा पैसे आहेत, तर आपण सोडायचं नाही. मी कंटिन्यू त्याला कॉल करत होते, तर त्याने मला ब्लॉक केलं होतं. मिस्टरांचा नंबर त्याने ब्लॉक केला नव्हता, कारण मिस्टर एखाद्या फोन करायचे, फक्त एखाद्या दिवसातून 1-2 वेळा फोन करायचे, पण मी कंटिन्यू फोन करत होते त्याला, तर त्याने मला ब्लॉक केलं होतं. त्यानंतर आम्ही त्याचा विषय सोडून दिला. तर ह्याच्या अगोदर पण मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तो व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचलेला नाही हे मला माहिती आहे, कारण ते व्हिडिओ जास्त व्हायरल झाले नाही. हा व्हिडिओ व्हायरलला गेला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे, हा उद्देश आहे माझा. तर पुढे काय झालं सांगते. तर आम्ही मग बॉस कंपनी आहे, बॉस वॉशिंग मशीनची कंपनी आहे, त्यांना आम्ही फोन केला आणि त्यांच्या थ्रूच एक एम्प्लॉई आला आणि आमची मशीन रिपेअर पण केलेली आहे. मी तुम्हाला पुढे दाखवते, व्हिडिओ पण टाकते मी, तुम्ही बघू शकता. कारण कसं आहे, आता हे सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात, तेव्हा कुठे आपल्या ऑडियन्सचा किंवा आपले जे सबस्क्रायबर्स असतात त्यांचा किंवा व्ह्युअर्सचे आपल्यावरती ट्रस्ट बसतो किंवा विश्वास बसतो. त्यासाठी मी ते दाखवणार आहे. नक्की आमची मशीन खराब झालेली होती आणि ड्रमसुद्धा चेंज केलेला आहे. मी ते पुढे नक्की दाखवणार आहे, ते तुम्ही बघू शकता. तर दुसरा माणूस आला, तर त्याने आमचे फक्त व्हिजिटचे 750 रुपये घेतले. पण घेऊ दे, पण त्याने एकदम म्हणतात ना प्रोफेशनल काम केलं आणि घरी आला, तो मशीन चेक केली, 10 मिनिटात चेक केली आणि डायरेक्ट सांगितलं तुमचा ड्रम खराब झालेला आहे आणि त्या ड्रमला 15,000 रुपये जवळजवळ खर्च येईल. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आता रिपेअर तर करावाच लागणार आहे. ती मशीन आमची जवळजवळ 32-33 हजाराची मशीन होती घेतली तेव्हा, आता किमती वाढलेल्या आहेत. तर तो म्हणला ड्रम खराब झालेला आहे, चेंज करावा लागेल. आम्ही म्हटलं ठीक आहे. 750 रुपये त्याने घेतले आणि पावती वगैरे दिली आणि ती पावती, त्या पावतीचा फोटो काढून त्याने तो कंपनीला त्याच्या पाठवला. तर हे एकदम प्रोफेशनल, एकदम रिअल होतं. हे आम्हाला माहिती होतं की हा माणूस काही फसवणारा नाही आणि कंपनी थ्रू आलेला होता. पण चूक कुठं झाली आमची, ते असे लोकल करतात ना कामं, त्याला बोलवल्यामुळे ती चूक झाली. त्यानंतर मग मला ह्या अशी फसवणूक झाल्यानंतर ज्या रिलेटिव्हनी मला फोन करून तो नंबर पाठवला होता, मी तिला फोन केला आणि ही घटना सगळी सांगितली. तर ती म्हणाली मलासुद्धा फसवलं आहे 1700 रुपयांना. मी सुद्धा सारखी फोन करते, पण तो काही फोन उचलत नाही, मलासुद्धा कारणे देतोय. तर झालं काय, म्हणजे तो मलाही फसवलं, तिलाही फसवलं. आणि जो माणूस आमच्याकडे रिपेअरला आला होता त्याने स्वतः सांगितलं की आम्ही त्याला फोटो दाखवला आणि नाव सांगितलं. तर तो माणूस म्हणाला अहो ह्याच्या नादी लागू नका, का लागलाय तुम्ही ह्याच्या नादी. आम्ही ह्याने आम्हाला फसवलं आहे.
म्हणला अहो हा माणूस खूप लोकांना फसवतोय, ह्याने खूप लोकांचे पैसे घेतलेले आहेत आणि कामं करत नाही. खूप आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तर खूप लोकांना त्याने फसवले आहे. म्हणजे आम्ही पण त्याच्यात फसलो आहे. तर आम्ही त्याला म्हटलो कुठं भेटला तर आम्हाला सांगा. तो म्हटला आम्ही सुद्धा त्याला शोधतोय, आमच्याच मालकाकडे तो कामाला होता, पण मालकाला सुद्धा त्याने फसवलं आहे आणि आता तो गायब आहे. मालकाने त्याला कामावरूनच काढून टाकले, म्हणजे तो गायबच झालेला आहे. तर अशी लोक असतात आणि म्हणजे तो खूप फेमस झालेला आहे. तो आता कोणाच्या हाताला सुद्धा लागत नाही. त्यानंतर आम्ही म्हणजे जो रिपेअर करायला आला होता त्याच्याकडून त्याच्या मालकाचा नंबर घेतला आणि त्या मालकाला फोन केला. त्या मालकाला सांगितलं आम्ही असा असा माणसाला ओळखतो. म्हणला हा माझ्याकडे कामाला होता आणि त्याला मी आता काढून टाकलेला आहे. तो पैसे घेऊन येतच नाही माझ्याकडे, त्यामुळे मी त्याला काढून टाकलेलं आहे. तर मग हे मिस्टर बोलले की त्याच्या वडिलांचा किंवा काय नंबर. तर तिथून आम्हाला माहिती कळाली की त्याची 10 एकर गावाला जमीन आहे, चांगली पाण्याखाली शेती आहे, बागायती आहे. वडील त्याचे काहीतरी सरकारीमध्ये काहीतरी कामाला आहे, म्हणजे चांगल्या पोस्टवरती त्याचे वडील आहे. पण हा त्याचा मुलगा म्हणजे असं खराब मार्गाला आहे. तर लोकांचे पैसे घ्यायचे, लुटायचं आणि फोन उचलायचं नाही, ब्लॉक करायची, कारणं सांगायची, ॲडव्हान्स पैसे घ्यायचे. कामं तर केलीच नाही. खूप लोकांना असं फसवतोय, दारू वगैरे पितोय. आणि त्यामुळे त्याच्या वडिलांनी आम्हाला असं सांगितलं आणि त्यानंतर मग आम्ही त्याचा विषय सोडून दिला. आमचे पैसे गेले. बऱ्याच लोकांना त्याने फसवलं आहे आणि असं चुका करू नका. ऑनलाईन आम्ही ते पेमेंट केलं आणि ही मोठी चूक झाली आमची. ॲडव्हान्स पेमेंट दिलं आणि त्याने खूप आम्हाला फसवलं आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.